नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चमचमीत रसरशीत अशी अजिबात कडू न लागणारी मसाली कारल्याची भाजी. यातील ही ग्रेव्हीसुद्धा अजिबात कडू लागणार नाही. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबतही खाऊ शकतो. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. शिवाय कमीत कमी मसाल्यात आणि झटपटसुद्धा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी एक 400 ग्रॅम एवढी ही कारली घेतली आहेत. गावरान कारली आहेत, छोटीशी नाजूक अशी. ही कारली अजिबात कडू लागत नाही. मोठी कारली ही बनवत असाल तरीसुद्धा अजिबात या पद्धतीने कारल्याची भाजी कडू होत नाही. तर इथे मी ही सर्व कारली आधी धुवून घेतलीत आणि यातील सर्व पाणी आपण निथळून घेऊयात. त्यानंतर आता चिरायला घेऊयात. तर देठाकडचा भाग असा कट करून त्यानंतर वांग्यासारखेच इथे मी 4 फोडींमध्ये हे कारली चिरून घेणार आहेत. कारल्यात आतमध्ये काही जास्त मोठं बी नाही आहे. अगदी मध्यम अशी ही कारली आहेत. जास्त कोवळीही नाही किंवा जास्त मोठीही नाहीत. याच पद्धतीने दुसरंही कारलं चिरूयात. तर यातसुद्धा काही जास्त बी नाही आहे. याच पद्धतीने आपण सर्व कारली अशी चिरून घेऊयात. आधी कारली धुवून घेतली, सर्व पाणी निथळल्यानंतर मगच कारली चिरायची. तर कारली चिरून झाल्यानंतर यात अर्धा ते 1 चमचा एवढे मीठ घालूयात. यासोबतच अर्धा ते पाऊण चमचा एवढी हळद आणि हळद मिठात हे चांगले मिक्स करून घेऊयात. थोडंसं पाकडल्यासारखं करायचं म्हणजे हळद मीठ सर्व बाजूने एकसारखं लागलं जातं. किंवा थोडंसं हळद मीठ आपण आतपर्यंतही लावून घेऊयात. अजिबात मग फिकट लागत नाही किंवा आतपर्यंत अळणी कारली होत नाही. तर सर्व हळद आणि मीठ असं कारल्यांना लावून घेतलं. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल आणि या तेलात बसतील तेवढे सुरुवातीला एक 3 ते 4 किंवा 4 ते 5 एवढी कारली सोडूयात. आणि या तेलात आता आपण ही कारली तळून घेऊयात. गॅस मोठ्या आचेवर करायचा नाही किंवा अगदी मंद आचसुद्धा ठेवायचे नाही. मंद ते मध्यम आचेवरच ही कारली अशी तळून घेऊयात. एकसारखी अशी उलटपालट करायची म्हणजे सर्व बाजूने आतपर्यंत चांगली तळली जातात. आता हळद मिठातली कारली अजिबात अशी ग्रेव्हीसुद्धा कडू होत नाही. तर हे पहा कारल्याचा रंग आता बदलला आहे. सर्व आतपर्यंत कारली मस्त अशी तळली गेली आहे. वाटत असेल थोडा देठाचा भाग राहिला आहे तर थोडंसं असं प्रेस करून मी सर्व कारली अशी तळून घेतली. आता काढून घेऊयात. याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या तेलात जेवढे राहिले होते ते सुद्धा कारली आता तळून घेऊयात. आता कारली तळून झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं तेल आहे त्यातच आपण मध्यम ते मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतले. कारली थोडीशी जास्त आहेत म्हणून 2 कांदे घेतले. कारले जर एक पाव किलो असतील किंवा 300 ग्रॅम तर एक मोठा कांदा किंवा 2 मध्यम ते लहान असे कांदे घेऊ शकता. आता कांदा उभ्या पातळ लांब फोडींमध्ये चिरून घेतला होता. थोडंसं असा रंग बदलला, मऊ होत आला की तेव्हा यात सुके खोबरे जे असे काप घातले. 2 ते 2.5 इंचचे सुके खोबऱ्याचे काप घातले. यातच घालूया आता अगदी 2 ते 3 चमचे एवढे शेंगदाणे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच आल्याच्या तुकड्याचे असे काप करून घेतले. सुक्या खोबऱ्याचा आणि शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात. आता कांद्याचाही मस्त लालसर रंग झाला की आता काढून घेऊयात. जास्त कांदाही काळा करायचा नाही. तर या पद्धतीने मस्त कांदासुद्धा चॉकलेटी रंगावर भाजला गेला आहे आणि सुके खोबरे शेंगदाणेसुद्धा असे तांबूस झाले आहेत. आता मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घातला. यातच घालूया अर्धा ते 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला. थोडंसं पाणी घालून बारीक असं हे वाटण तयार करून घेऊयात. कमीत कमी पाण्यात हे वाटण तयार करायचे किंवा नाही पाणी घातलं तरीही चालेल. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा दुसरे तेल घातले आणि या तेलात आता वाटण घालूयात. तेल चांगले गरम होऊ द्यायचे. त्यानंतर आता हे वाटण घालूयात. वाटण थोडंसं परतल्यानंतर यात आता पावडर मसाले घालूयात. 1 चमचा एवढी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, सोबतच पाव ते अर्धा चमचा एवढी हळद. त्यानंतर घालूयात 1 चमचा एवढा गरम मसाला किंवा सब्जी मसाला किंवा साठवणीचा मसालाही घालू शकता. सर्व पावडर मसाले यात चांगले मिक्स करून घेऊयात.
तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतवून घेऊयात. वाटण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत एकसारखं हे परतवून घ्यायचं. आता कढईने मस्त असं तेल सुटले आहे आणि याचं प्रमाणही कमी झालं आहे आणि रंगही बदलला आहे. वाटण किंवा पेस्ट चांगली परतली गेली तर भाजी किंवा ग्रेव्हीला चवही छान येते. आता कढईने अगदी मस्त असं तेल सुटलं आहे तेव्हा यात वाटणातलं पाणी घालूयात. ज्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यात, त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून वाटणातलं पाणी यात ॲड केलं. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. काही सेकंदांसाठी अजून हे मसाले चांगले शिजवून घेतले मंद ते मध्यम आचेवर. त्यानंतर यात तळलेली कारली घालूयात आणि सर्व हे एकजीव करून घेऊयात. गॅस थोडासा मध्यम ते मोठ्या आचेवर केला आता आणि सर्व हे एखाद मिनटं असं चांगलं मिक्स करून घेतलं. पुन्हा गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात आपण झाकण आणि काही सेकंदांसाठी आता पुन्हा आपण मसाले शिजवून घेऊयात. तर हे पहा, एक 30 ते 40 सेकंदांनंतर मी झाकण काढून घेतले तर मसाल्यांना अगदी छान असा तवंगा आला आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. तळापासून हलवून घेतले. थोडंसं पाणी घालून किंवा झाकण ठेवून तुम्ही एखाद मिनिटानंतर अशीही गरमागरम मसाले कारले सर्व करू शकता. मी थोडी लपथपीत आणि ग्रेव्ही करणार आहे म्हणून यात घातले मी 1 ते 1.5 ग्लास एवढं गरम पाणी. थोडीशी ग्रेव्ही भातासोबत चपातीसोबतही खाता येते आणि गरम पाणी घातल्यावर एकदा चांगली मिक्स करून घेऊयात. एकसारखं सर्व ढवळून घेतलं आणि आता पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात. पहिली उकळी फुटली की यात घालूयात चवीनुसार मीठ. आपण आधीही कारल्यात थोडं मीठ भरलंच होतं म्हणून अगदी बेताने आणि अंदाजाने मीठ घाला. मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. सर्व कारली अशी चांगली ग्रेव्हीमध्ये उलटपालट करून घेतली आणि अजून एकदा चांगली खळखळ उकळी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवूयात आणि मंद आचेवर ठेवून अजून 2 ते 3 मिनटं मंद आचेवर अशी शिजवून घेतली. आता गॅस बंद करूयात आणि वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम रसरशीत अशी ही कारल्याची भाजी सर्व करूयात. अजिबात ही कारल्याची भाजी कडू लागत नाही. टेस्टी आणि चविष्ट अशी ही कारल्याची भाजी होते. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.